चला, इयत्ता 8वी स्कॉलरशिपच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतलेल्या आजपर्यंतच्या 2017 ते 2025च्या सर्व प्रश्नपत्रिकांमधील गणितातील संख्यावरील क्रिया या घटकातील प्रश्नांचं सखोल स्पष्टीकरण आपण पाहतोय. याच्यामध्ये जे सगळे घटक आहेत, जे उपघटक सरासरी असेल, लसावी मसावी घातांक, या सर्व घटकांचे प्रश्न मिक्स आहेत. फक्त उद्देश एक आहे की आजपर्यंत 2017 ते 2025 पर्यंत या प्रकारचे प्रश्न आलेत, या कन्सेप्टवरती आधारित प्रश्न आलेत आणि याच कन्सेप्ट पुढं रिपीट होत आहेत. त्या कन्सेप्ट आपण क्लिअर करून आतापर्यंत आलेले सर्व प्रश्नांचा जर अंदाज घेतला तर अभ्यासाला एक दिशा मिळेल. आणि हे प्रश्न जर आपण एकदम क्लिअर केले, एकदम व्यवस्थित केले, तर इथून पुढं मला असं वाटतं की 100% शिष्यवृत्तीधारक व्हायला काही अडचण येणार नाही. ठीक आहे, तर आजच्या या भागामध्ये आपण पुढील प्रश्नाला सुरुवात करूया. काय म्हटलंय? खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. ठीक आहे, पहा, 6 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 2 व 3 ने निशेष भाग जातो. योग्य पर्याय निवडायचा बाळांनो, हे योग्य विधान आहे. का? तर 6ची कसोटी काय सांगते? 2 व 3 ने निशेष भाग जाणाऱ्या सर्व संख्यांना 6 ने निशेष भाग जातो. पुढे जाऊया. 15 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 3 व 5 ने भाग जातो. बरोबर आहे. 3 5 15. 3 ने आणि 5 ने पूर्ण भाग जात असेल तर 15 ने निशेष भाग जातो. ब सुद्धा योग्य आहे. 600 या संख्येला 2 ने भाग जाईल का? एकक स्थानी 0 आहे. समसंख्या असल्या कारणानं 2 न जाईल, 3 न जाईल का? 6 बेरीज येते म्हणून. आणि एकक स्थानी 0 असल्यामुळे 5 ने निशेष भाग जातो. म्हणजे क हे विधान सुद्धा योग्य. म्हणजे आपल्याला काय विचारलंय? योग्य पर्याय निवडा. अ ब क योग्य असं कुठं दिलंय? अ ब क तिन्ही योग्य पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पहा, a raised to x bracket raised to y minus z into a raised to y bracket raised to z minus x into a raised to z bracket raised to x minus y. ठीक आहे, आता काय करता येईल रे आपल्याला? एक मिनिट, चला थोडंसं लक्ष द्या. आपल्याकडे घातांकाचा नियम आहे. a raised to m ब्रॅकेट रेस टू n, याला आपण घाताचा घात असं म्हणतोय. घाताचा घात असेल तर घातांकांचा गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, मग या नियमाचा वापर करून इथं आपण सोडवून घेऊया. बघा, a रेस टू x इंटू y मायनस z असं लिहूया. त्यानंतर a रेस टू y इंटू z मायनस x असं लिहूया. त्यानंतर a रेस टू z अंडर ब्रॅकेट x मायनस y या पद्धतीने लिहून घेऊया. ठीक आहे, याच्या पुढं चला. एक्सनं कंसामध्ये जर गुणलं तर x इंटू वाय एक्स वाय मायनस एक्स झेड इंटू, एक मिनिट इथं खाली लिहितो मी. ठीक आहे, एक्स इंटू वाय एक्स वाय मायनस एक्स झेड. त्यानंतर ए रेस टू वाय इंटू झेड वाय झेड मायनस वाय इंटू एक्स वाय एक्स. पुढं चला, ए रेस टू झेड इंटू एक्स झेड एक्स मायनस झेड वाय. आता पुन्हा पहा, जर आणखी एक नियम आहे आपल्याकडं. जर पाया समान असेल तर काय करतो आपण? गुणाकारामध्ये घातांकांची बेरीज करतो. बघा, ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन या पद्धतीनं जर असेल, पाया समान आहे तर ए रेस टू एम प्लस एन येईल. ठीक आहे, पाया समान असेल तर घातांकांची बेरीज करणार आपण. पुढं चला, ए रेस टू एक्स वाय मायनस एक्स झेड पुन्हा प्लस वाय झेड मायनस वाय एक्स प्लस झेड एक्स
मायनस झेड वाय. या ठिकाणी आपण घातांकांची बेरीज करून घेतली. एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, एक्स झेड लिहिलं किंवा झेड एक्स लिहिलं तरी काही फरक पडत नाही. का? गुणाकारामध्ये 2 गुणिले 3 केलं तरी 6 येतं आणि 3 गुणिले 2 केलं तरी 6 येतं. मागचं पद पुढं, पुढचं पद जर पाठीमागं झालं काही फरक पडणार नाही. आता थोडंसं लक्ष द्या. एक्स वाय आहे, इथं प्लस एक्स वाय आहे, पुढं इथं मायनस वाय झेड आहे, म्हणजे एक्स वायचं आहे हा पण, म्हणजे प्लस मायनस हे कॅन्सल होऊन जाईल. इथं एक्स झेड आहे मायनस, इथं प्लस झेड एक्स आहे, म्हणजे हे सुद्धा एक्स झेडच आहे, याला हे कॅन्सल करून टाकू. वाय झेड आहे, इथं झेड वाय आहे, प्लस मायनस साईन चेंज असल्यामुळे ते कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे काय येतं राजांनो, ही बेरीज सगळी शून्य आली म्हणून a raised to 0 येईल. कोणत्याही संख्येचा शून्य हा घातांक जर असेल, जे a raised to 0 असेल तर 1 शून्य घातांक असेल तर त्याची किंमत 1 येते. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. ठीक, बघा. कवायतीसाठी इयत्ता 6वीच्या 45 मुली, 7वीच्या 30 मुली व 8वीच्या 60 मुलींना क्रीडांगणावर प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळ्या रांगेत उभे करायचे आहे. प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असेल, मुलींची संख्या समान ठेवायची असेल तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील? एका रांगेत जास्तीत जास्त हा एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. लक्षात ठेवा, जास्तीत जास्त ज्यावेळी म्हटलं जाईल त्यावेळी मसावी काढायचा, डोळे झाकून लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचं, 45 मुली आहेत, 30 मुली आहेत आणि 60 मुली आहेत. ठीक आहे, या 45 मुली आहेत, 30 आहेत आणि 60 आहेत. त्यांनी काय म्हटलं आहे, वेगवेगळ्या रांगेत उभे करायचे आहेत पण प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान असली पाहिजे. ठीक आहे, त्यांचा मसावी काढायचा आहे. 45, 30, 60. चला लक्ष द्या, 3 पूर्ण भाग जाईल, 15 त्रिक 45, 3 10 30, 20 त्रिक 60. पुढं 5 पूर्ण भाग जाईल, 5 त्रिक 15, 5 2 10, 5 चौक 20. आपल्याला मसावी काढायचं आहे बाळांनो, त्याच्यामुळं सामायिक अवयवांचाच गुणाकार फक्त घ्यायचा आहे आणि इकडे सामायिक, आता इथून पुढे जे असतील ते असामायिक असतील. त्याच्यामुळं सामायिक अवयव कोणते कोणते आले रे, म्हणजे तिन्ही संख्यांना पूर्ण भाग जाईल असे कोणते अवयव आहेत? 3 आणि 5 आहेत. ठीक आहे, म्हणजे 3 5 15, 15 हा आपला मसावी असेल, म्हणजे एका रांगेत जास्तीत जास्त 15 मुली उभा करता येतील. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, समजलं असेल तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. 182 या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. 2ची कसोटी काय सांगते? समसंख्येला 2 ने पूर्ण भाग जातो, किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 व 8 हे अंक असतात त्याला 2 ने निशेष भाग जातो. ठीक आहे, हे योग्य विधान आहे. 182 या संख्येला 7 ने निशेष भाग जातो. कसोटी पाठ करण्यापेक्षा तिथं भाग घालवणं योग्य राहतं. 7चा 7 दोन्ही 14, 4 राहिलं, 7 सक्क 42, म्हणजे पूर्ण भाग गेला, बाकी नाही उरलेली, म्हणजे हे सुद्धा विधान योग्य आहे. 182 या संख्येला 14 ने पूर्ण भाग जातो. ठीक आहे, 2 न जातो आणि 7 न जातो, 2 7 14. या पद्धतीनं जर आपण गेलो तरी सुद्धा बघा, 14 एके 14, किती उरले रे? 4 उरले. 14 त्रिक 42, म्हणजे पूर्ण भाग जातोय, म्हणजे क हे विधान सुद्धा योग्य आहे. त्यांनी योग्य पर्याय निवडा म्हटलं. अ ब क तिन्ही योग्य असं कुठं दिलं रे? बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. पुढं चला, आता इथं पहा, वर्गमूळ काढायचं आहे. थोडंसं लक्ष द्या. 1.96 आहे, याला जर आपण असं म्हटलं 196, 196 कितीचा वर्ग आहे? 14चा. म्हणजे 1.96चं वर्गमूळ, 196चं वर्गमूळ किती आहे? 14 आहे. इथं 2 स्थान असेल दशांश चिन्ह, तर इथं 1 स्थान सोडायचं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर किती दिला रे?
2.25 दिला. 225 कितीचं आहे? 15चं आहे. इथं 2 स्थानं सोडून दशांश चिन्ह, इथं 1 स्थान सोडा, 1 घर सोडा. पुढं 289 कितीचा रे? 17चा, म्हणून 1.7 आलं. आणि लास्ट छेदस्थानी काय दिलं त्यांनी? 0.00 21 16. चला 21 16 हे कितीचं वर्गमूळ आहे? महत्त्वाचं. 1 2 3 4 5 6. इथं 6 घरं सोडून असेल तर वर्गमूळामध्ये 3 स्थानं सोडून दशांश चिन्ह असेल. ठीक आहे. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं इथं बघायचं आहे 21 16 हे वर्गमूळ कशाचं आहे. ठीक आहे. आता लक्षात ठेवा 2000च्या पुढं आहे. 40चा वर्ग किती येतो रे? 4 × 16, 2 0 द्या. 50चा वर्ग किती येतो रे? 2500. आता या दोघांच्या मध्ये आहे ना 2116. मग आपण 45चा वर्ग काढू शकतोय. एकक स्थानी 5 असल्या कारणानं 5 5 25, 4 25. हां, आता इथून पुढं काय करता येईल? तर 45 पेक्षा मोठी संख्या असणार आहे जिचा वर्ग 21 16 आहे. 2116 आहे. मग एकक स्थानी 6 कधी येतो? 46च्या येतो, 47च्या येतो, 48च्या येतो की 49च्या येतो? 6 6 36. हां, फक्त 46च्या येतो. म्हणजे 46चं वर्गमूळ किती आहे? 21 16 असणार आहे. लक्षात आलं? हां, तर 46चं वर्गमूळ 21 16 आहे. पण इथं किती घरं सोडून आहे? 6 घरं सोडून. म्हणजे इथं 3 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचं. 1 2 आणि हे 3 घरं सोडली. 0.0461. ठीक आहे. आता इथं जाऊया. बघा काय दिलंय? 1.4 अधिक 1.5 अधिक 1.7 छेद खाली 0.046. ठीक आहे. यांची बेरीज जर तसं नसेल तर तुम्ही उभी करा. 5 × 4 9, 9 × 7 16. हा चला 1 4 4.6. ही बेरीज येईल 4.6 आणि छेदस्थानी 0.046. ठीक आहे. आपल्याला काय करायचं बाळांनो? आपल्याला दशांश चिन्ह घालवायचं आहे. किती घरं सोडून आहे? 1 2 3. म्हणून आपण याला काय करूया? 3 शून्य असलेल्या संख्येनं गुणायचं. चला, हा मुद्दा समजला असेल तर हे मी इरेज करून घेतो. चला, आता 1 2 3 0 1च्या पुढं, म्हणून दशांश चिन्ह 3 घरं पुढं जाणार. 1 घर 2 घर आणि 3 घर. आणि इथं 3 घरं पुढं गेलं 1 2 3, तर 6च्या शेवटी 46 1 46 0 देऊन ठेवा म्हणजे 100 येईल. आणि 100 हा 10चा वर्ग आहे बाळांनो. मग 10चा वर्ग कुठं दिला आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये दिला आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. चला लक्ष द्या. 2 अचूक पर्याय निवडायचेत. वर्गमुळात xचा 3/5 भागात. मला वाटतं हा प्रश्न झालेला आहे पाठीमागच्या पाठमध्ये. हां, 6ने निशेष भाग जाणाऱ्या सर्व संख्यांना 2 व 3ने निशेष भाग जातो कारण 6ची कसोटी तीच आहे. हा पण प्रश्न झालाय का? ठीक आहे. 6ची कसोटी काय सांगते? 2 आणि 3ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्येला 6ने निशेष भाग जातो. हे विधान योग्य आहे. 15ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 3 व 5ने जातो का? जातो. 3 5 15 निशेष भाग जातो. हे विधान सुद्धा योग्य आहे. 600 या संख्येला 2ने 3ने 5ने निशेष भाग जाईल का? जाईल. का? एकक स्थानी 0 आहे म्हणून 2 न जाईल. बेरीज 6 आहे म्हणून 3 न जाईल. एकक स्थानी 0 आहे म्हणून 5 न जाईल. म्हणजे तिन्ही विधानं योग्य आहेत. अ ब क तिन्ही योग्य. पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. चला पुढं. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी विषम संख्याच येते. ठीक आहे. असत्य विधान ओळखायचं. 5 क्रमवार विषम संख्या समजा बाळांनो 1 3 5 7 आणि 9 ह्या क्रमवार विषम संख्या आहेत. क्रमवार असतील तर मधली संख्या ही त्याची सरासरी असते. विषमच असणार आहे ना. त्याच्यामुळे हे विधान कसं आहे? सत्य आहे. पुढे चला. पुढे जाऊया. दिलेल्या संख्यांच्या गटांची सरासरी गटातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असू शकते. आता तसं कसं असेल बरं?
बरं, आपण एक या 4 संख्यांचा समूह घेतला, यांची सरासरी किती आहे? 4 आणि 3 7, 8 9 10, 10/4. ठीक आहे, म्हणजे किती येणार आहे? 4 2 8, 4 5 20, म्हणजे 2.5. हे त्यांनी काय म्हटले? प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असू शकते. असू शकते का मोठी? नाही, 3 आणि 4 पेक्षा लहान, कारण मधली संख्या असणार आहे ना, त्याच्यामुळे पुढचा जो मोठ्या संख्यांचा समूह आहे त्याच्यापेक्षा मोठी असू शकत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे हे विधान असत्य असेल. ठीक आहे, पुढे चला. 2 समसंख्यांची सरासरी विषम संख्या असू शकते. असणार आहे. 2 आणि 4ची सरासरी किती येणार आहे बाळांनो? 3. सिंपल आहे, घेऊन बघा. लॉजिक लागत नसेल तर 2 समसंख्या घ्यायच्या आणि करून बघायचं विषम संख्या आहे की नाही. आहे. त्याच्यामुळे हे विधान सत्य आहे. एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने कमी केल्यास त्या गटाची सरासरी बदलत नाही. बदलणार आहे. समान संख्येनं कमी केलं की कमी होणार आहे ना, त्याच्यामुळं हे अयोग्य विधान आहे, असत्य आहे. त्याच्यामुळं 2 अचूक पर्याय निवडा, असत्य पर्याय निवडायचे, म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 आणि 4 निवडणार आहे. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पहा काय दिलंय, थोडंसं व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न काय बघा. वर्गमुळात 100 आणि पुन्हा त्याचा वर्ग दिला. ठीक आहे, आणि पुन्हा त्याचं वर्गमूळ घेतलंय, वजा कंसामध्ये 64चा वर्ग आहे आणि पुन्हा त्याचा 1/6 घात आहे. छेदस्थानी काय दिलाय? वर्गमुळात 36. सिंपल आहे. एक एक गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. वर्गमुळात 100चा वर्ग दिलाय बाळांनो, 4 आहे, त्याचं वर्गमूळ आहे आणि पुन्हा त्याचा वर्ग दिला. आता जर आपण सॉल्व जरी केलं तरी वर्गमुळात 4ची किंमत काय येणार आहे? 2 आहे, आणि पुन्हा त्याचा वर्ग केला तर काय येणार आहे? 4च येणार आहे. याचा अर्थ काय? वर्गमुळाचा वर्ग असेल कॅन्सल करून टाकायचा, जे आहे ती किंमत ठेवायची. ठीक आहे, म्हणजे इथं काय येणार आहे रे? या वर्गमुळाला हा वर्ग कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे उरतो काय? बाहेरच्या वर्गमुळाच्या चिन्हामध्ये काय उरणार आहे? 100 उरणार आहे, वजा. आता इकडं घाताचा घात म्हणजे काय? घाताचा गुणाकार. 64चा 2 गुणिले 1/6 घात येईल. छेदस्थानी 36चं वर्गमूळ किती येणार आहे? 6 येणार आहे. चला पुढं सॉल्व करूया. 100चं वर्गमूळ राजांनो 10 येतं, वजा. आता 64चा 2 गुणिले 1/6 म्हणजे काय? 2/6, 2/6, 1/3. 1/3 घात म्हणजे काय रे? घनमूळ. मग 64चं घनमूळ काय येतं? तर 4 येतं. 4चा घन 64 आहे, छेदस्थानी 6. 10 वजा 4 किती रे? 6. 6/6 किती? 1. 1 हा पर्याय कुठं दिसतोय बघा आपल्याला? 1 हा पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय, आणि 2 पर्याय निवडा म्हणून सांगितले. लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येचा 0 हा घातांक असेल तर त्याची किंमत 1 असते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे सुद्धा आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे बरोबर पर्याय आहेत. चला पुढं. काय म्हटलंय? एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 13.5 वर्ष आहे. त्यामध्ये त्यांच्या वयात वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्या सर्वांच्या वयाची सरासरी 6 महिन्यांनी वाढते, तर वर्ग शिक्षकाचे वय किती असेल? सिंपल आहे. 41 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी दिली बाळांनो, हे खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. 41 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी. आपण 41 विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज काढू शकतो. वयांची बेरीज कशी काढू शकतोय? तर सरासरी गुणिले एकूण विद्यार्थी किती आहेत? 41. ठीक. चला, यांचा गुणाकार जर करायचा असेल तर एकदम साध्या पद्धतीने गुणाकार करून घ्या. 4 5 20, हाचे 2, 4 3 12 आणि 2 14, हाचा 1, 4 1 4 आणि 1 5, 5 3 5 5, एक घर सोडून दशांश चिन्ह द्या, म्हणजे त्यांची बेरीज किती आहे? 553.5 वर्ष. त्या 41 विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज किती मिळाली मला?
553.5 वर्ष. ठीक आहे, म्हणजे 0.5 म्हणजे अर्धा वर्ष म्हणजे 6 महिने, 553 वर्ष आणि पुढचे 6 महिने असं म्हटलं तरी सुद्धा काय अडचण नाही. त्यामध्ये त्यांच्या वयात वर्ग शिक्षकांचे वय मिळवल्यास आता सर्वांच्या वयाची सरासरी 6 महिन्यांनी वाढते. म्हणजे पूर्वीची सरासरी किती होती? 13.5 वर्ष होती. 13.5 वर्ष 6 महिने म्हणजे किती वर्ष रे? अर्ध वर्ष. म्हणजे 0.5 जर वाढला तर सगळ्यांच्या वयाची सरासरी किती होईल? 14 वर्ष होईल. म्हणजे 41 विद्यार्थी आणि वर्ग शिक्षक यांच्या वयाची जर सरासरी काढायची म्हटलं तर इकडं बघा 41 विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज किती आली? 553.5 आणि अधिक वर्ग शिक्षक करावे लागतील. छेदस्थानी 41 विद्यार्थी आणि एक वर्ग शिक्षक मिळून किती झाले? 42 घ्यावं लागेल. ठीक आहे, आता सरासरी त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे. किती दिली रे? 6 महिन्यांनी वाढते म्हणजे सरासरी किती येणार आहे? 14. सरासरी 14 आहे. हे 42 इकडं बागतो, इकडं गुणणार 553.5 अधिक हे वर्ग शिक्षकाचं वय. ठीक आहे, 14 दोन्ही 28, 7 आले 2, 14 चौक 56, 56 आणि 2 58. ठीक आहे, आता बघा 553.5 इकडं प्लस आहे, इकडं आल्यानंतर काय होईल रे? मायनस होईल. वजा करून टाका. 10तून 5 गेले 5 उरला, पॉईंट खाली पॉईंट द्या. 8तून 4 गेले 4, 3, 0. 34.5 वर्ष त्या वर्ग शिक्षकाचं वय आहे. म्हणजे 34 वर्ष 6 महिने. ठीक आहे, आता कुठं दिलं आहे? तर 34 वर्ष 6 महिने पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलं आहे. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय करायचं रे? इथं घनमूळ काढायचं आहे. 24,389चं घनमूळ काढायचं आहे. 1-2 मिनिट. चला सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. घनमूळ कसं काढायचं आहे डायरेक्ट या प्रश्नामध्ये आपण समजून घेऊ. आता मला सांगा 1चा घन किती रे? बोला. 1. 2चा घन 8. 3चा घन 27. 4चा घन 5चा घन 6चा 216. 7चा घन 343. 8चा घन 512. 9चा घन 729 आणि 10चा घन 1000. सिंपल आहे. थोडंसं लक्ष द्या. काय करायचं? जी संख्या दिली ना घनमूळ काढण्यासाठी, कोणती संख्या दिली? 24,389. एकक स्थानाकडून 3 अंकांचा एक गट पाडायचा. एकक स्थानाकडून 3 अंकांचा एक गट पाडायचा. एकक स्थानी कोणता अंक आहे रे राजानो? 9. 9 हा अंक कोणत्या घनाच्या शेवटी असतो? 9च्या. बघा 9 हे एकक स्थान कधी येतं? 9च्या घनाच्या शेवटी येतं. म्हणून याच्याऐवजी आपण काय घेणार आहे? 9 आणि 24 पेक्षा लहान पूर्ण घनसंख्या कोणती आहे? 24 पेक्षा लहान पूर्ण घनसंख्या कोणती आहे? 8. आणि 8 कोणाचा घन आहे? 2चा. म्हणजे 29 हे त्याचं घनमूळ असेल. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2. लक्षात ठेवा, अतिशय सोपी ट्रिक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 2 अंकी 2 संख्यांचा मसावी 14 असून त्यांचा लसावी 490 आहे. तर त्या 2 संख्यांची बेरीज किती? सिंपल आहे. आपण याच्या अगोदर सुद्धा शिकलोय. लसावी आणि मसावी दिली असेल तर त्या 2 संख्या कशा काढायच्या? तर लसावी आणि मसावीचा भागाकार करायचा आणि तो भागाकार म्हणजेच असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. लसावी किती दिली रे? 490 दिली. मसावी किती दिली? 14 दिली. आणि इकडे असामायिक अवयवांचा गुणाकार असेल. चला मला सांगा 14 त्रिक किती रे? 14 त्रिक 42. किती राहिले? 7. 70 झाले. 14 पंचे
70. आता 35 हा असामायिक अवयवांचा गुणाकार आहे. असामायिक अवयवांचा गुणाकार अशा दोन सहमूळ संख्या शोधायच्या की ज्यांचा गुणाकार 35 आला पाहिजे. ठीक आहे. मग जर मी 5 7 35 असं म्हटलं तर 5 आणि 7 हे दोन असामायिक अवयवांचा गुणाकार आला. आता त्या दोन संख्या जर काढायच्या म्हटलं तर पहिली संख्या हा 5 घ्या आणि त्याला मसावीनं गुणायचं आहे. मसावी किती दिली रे? बोला, मसावी किती दिले? 14. 14 पंचे 70. आणि दुसरी संख्या 7. बोला, 14 7 98. आता पुढं काय विचारलं? दोन संख्यांची बेरीज किती? 808. 7 आणि 9 किती रे? 16. तर त्या दोन संख्यांची बेरीज 168. कोणत्या पर्यायामध्ये दिसते? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 5 व 0 हे अंक कितीही वेळा वापरून 11ने भाग जाणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती? सगळ्यात महत्त्वाचं, 11ची कसोटी आपल्याला माहिती पाहिजे. 11ची कसोटी काय सांगते? त्या संख्येतील एकाड एक अंकांच्या बेरजेतला फरक 0 किंवा 11च्या पटीत पाहिजे, तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. आता 5चा आणि 0चा वापर करून 4 अंकी संख्या बनवायच्या. बघा, एकाड एक अंकांची बेरीज किती आली पाहिजे? एकाड एक अंकांच्या बेरजेतला फरक 0 आला पाहिजे. जर आपण या पद्धतीने लिहिलं, बघा 5500 लिहिलं तर 5 अधिक 0 5, 5 अधिक 0 5 आणि त्या बेरजेतला फरक 5 वजा 5 0, म्हणजे 11ने पूर्ण भाग जाईल. दुसरा, जर आपण लिहिलं हां, तर बघा एकाड एक अंकांची बेरीज किती? 5 आणि 0 5, 5 आणि 0 5, बेरजेतला फरक 5 वजा 5 0 येईल, म्हणजे ही पण 11ने निशेष भाग जाणार आहे. आणि तिसरी संख्या कोणती तयार होईल बघा बरं? हां, 5 आणि 5 10, 5 आणि 5 10, त्यांची बेरीज 10 येते आणि त्यांच्या बेरजेतला फरक 0 येईल. याच्यापेक्षा वेगळी संख्या तयार होत नाही, त्याच्यामुळे आपण यांची काय करून घ्यायची? बेरीज. चला, 5 आणि 5 ही 10, हाचा 1, 5 आणि 1 6, परत 5 आणि 5 10, हाचाला 1, 5 3 15 आणि 1 16, 16060. कोणत्या पर्यायामध्ये दिसते आपल्याला? पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते. चला, समजलं असेल तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 3 - 2 = 6561. तर mची किंमत किती? आता सगळ्यात महत्त्वाचं, 6561 हा 3चा घातांक असणार आहे, ते अगोदर शोधूया. चला, 6 आणि 5 11 आणि 6, 17 आणि 1 18, 3 भाग जातो. 3 2 6, 3 1 3 2 राहिलं, 3 8 24, परत 2 उरलं, 3 7 21. परत बघा कितीनं भाग जाणार? 3, 3 7 21, 3 2 6, 2 उरला, 27 झाला, 3 9 27. परत 3 2 6, 1 उरला, 3 4 12, 3 3 9. पुन्हा 3 8 24, 3 1 3, पुन्हा 3 2 6, 2 उरला, 3 7 21, 3 9 27, 3 3 9 आणि 3 1 3. राजांनो, किती वेळा 3 आला? 1 2 3 4 5 6 7 8 वेळा 3 आला. ठीक आहे. म्हणजे आपण आता एक्झाम्पलकडे जाऊया. 3 - 2m - 2 = 6561 दिला. आता याला आपण असं लिहू शकतोय का? 3 - 8, 3चा 8वा घात घेतला तर 6561 येतं. म्हणजे पाया समान आहे, मग घातांक समान आहेत. 2m - 2 बरोबर 8, हे -2 आहे, तिकडे गेल्यानंतर +2 होईल, म्हणजे 2m बरोबर 10, m बरोबर 10/2 आणि m बरोबर आपल्याला मिळतो 5. mची किंमत आपल्याला 5 मिळाली. कोणत्या पर्यायात दिसते? पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते. चला, समजलं असेल तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळतो?
चला लक्ष द्या, 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या कोण सांगतंय? बोला. 997. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या 997 आहे. 2 अंकी लहानात लहान, आता 2 अंकी संख्येची सुरुवातच 10 पासून होते. मग आता 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या कोणती रे? 11. यांच्या बेरजेत म्हणजे 997 अधिक 11, 7 आणि 1 8, 9 आणि 1 10 म्हणजे 1008. यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल? तर सगळ्यात महत्त्वाचं 32 या संख्येचा वर्ग काय येतो? 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, 6 6 12, 1 3 3 9, 1024. हां, आता कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 1024 मिळणार आहे? समजा 2चा वर्ग किती आहे रे? 4. जर मी याच्यामध्ये 4 मिळवला तर किती येणार आहे रे? 1012 येणार आहे. 2 येईल का? नाही येणार. जर दुसऱ्या पर्यायाचा विचार केला 1008 मध्ये तर 9 मिळवलं मी, 3चा वर्ग, तर किती येणार आहे रे? 1017. म्हणजे दुसरा पर्याय सुद्धा येणार नाही. तिसऱ्या पर्यायाचा विचार केला 4चा वर्ग 16 जर मिळवला 1008 मध्ये तर काय येणार आहे रे? 1024 मिळणार आहे मला. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. सॉरी, पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. का? तर 4चा वर्ग याच्यामध्ये मिळवल्यानंतर मला 32चा वर्ग मिळतोय. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आय थिंक प्रश्न संपलेले आहेत. पाठीमागच्या पाठामध्ये सुद्धा आपण या संख्यावरील क्रिया घटकाचेच प्रश्न पाहिलेले आहेत. तर आज या पाठामध्ये इथंच थांबूया. थँक्यू.